पंतप्रधान मोदींचा 75वा वाढदिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला। मात्र मोदी 75 वर्षाचे पूर्ण झाल्यानंतर आता निवृत्ती घेतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आणि त्यानंतर भाजपकडून पुढील पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल या संदर्भातल्या चर्चेला उधाण आलेलं असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काहीतरी वेगळाच दावा केलेला आहे। बघूया। ही ये टर्म पूरी करेंगे और मोदी जी ही आगे देश का नेतृत्व करते रहेंगे। नेतृत्व करणे 85 10 वर्ष। मोदींच्या 75व्या वाढदिवसाला मोदी कसे निवृत्त होणार नाहीत किंवा मोदींनी का निवृत्त होऊ नये याची स्तुतीसुमनं उधळली जात असताना आता मोदींच्या वारसदाराचं नाव चर्चेत आलंय आणि त्याचं भाकीत कुणी केलंय बघा। आता मोदीजी जाणार आणि नवीन पंतप्रधान ठरणार अशी माहिती पण त्यांच्याजवळ आहे। आता त्यांना रात्रीच नाही तर दिवसा देखील पंतप्रधान होण्याची स्वप्न पडायला लागलेली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदींच्या जाण्याबाबत आणि त्यांचा वारसदार येण्याबाबत केलेली ही भविष्यवाणी आणि त्यांनी या वारसदार पदासाठी भाकीत केलंय ते देवेंद्र फडणवीसांच्या नावाचं। फडणवीसांना थेट नागपुरातल्या रेशीम बागेतल्या वाऱ्यांनी ही बातमी दिल्याचा सपकाळांचा दावा आहे आणि फडणवीसांनी त्यासाठी तयारी सुरू केल्याचंही ते सांगतायत। आता मोदीजी जाणार आणि नवीन पंतप्रधान ठरणार अशी माहिती पण त्यांच्याजवळ आहे। त्यामुळे या सर्व ज्या गोष्टी आहेत आणि त्यांचा बोलतानातला जो आविर्भाव आहे हा सगळा बघितल्यानंतर आता त्यांना रात्रीच नाही तर दिवसा देखील पंतप्रधान होण्याची स्वप्न पडायला लागलेली आहे। आता देवेंद्र फडणवीस जे आहेत हे कंबोज का मुंबोज काहीतरी जो माणूस आहे त्याला इतका गलेलट्टा आता करतात आहे की आता देशाच्या पंतप्रधानाकरता जेवढा मसाला लागेल तेवढा जमा करण्याची जबाबदारी त्यांना दिलेली आहे आणि आता मुंबई जी आहे दिल्लीश्वरांच्या आदेशाने अडाणीच्या घशात टाकल्यानंतर उर्वरित जी मुंबई आहे ही आता त्या कंबोजला देण्याची प्रक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली आहे। त्यांना एवढे संसाधनं का पाहिजे तर ती संसाधनं ही दिल्ली देश पातळीवर वापरल्या हवीत करता एक माणूस त्यांनी तयार केला। हर्षवर्धन सपकाळ यांचा रोख मोदी जाणार या भाकितापेक्षा फडणवीसांवर टीका करण्याकडे जास्त आहे। पण भाजप नेत्यांनी मोदींवरची टीका खांद्यावर झेलत योद्ध्यासारखे हे आरोप झेललेले आहेत आणि परतून लावलेत। सपकाळजी तुम्ही कालपर्यंत एक पडलेले आमदार होतात तर राज्याचे अध्यक्ष झाल्यानंतर इतकं नका बोलू। आमच्याकडे देवेंद्रजी सगळ्यांना दाबून ठेवतात म्हणून आणि ते दाबून ठेवणं बरोबर आहे पण इथं सुटा म्हटलं ना तर मग फार मागत नाही आणि त्यामुळे देवेंद्रजींवर उठसूट बोलताना आमचाही म्हणजे गोपीचंद लांब आमच्यासारख्याचाही सही म्हणजे आम्ही ह्या भाषेत बोलणार नाही पण मग आम्हाला पण अंगावर जावं लागेल। हर्षवर्धन सपकाळांनी मोदीजीबद्दल बोलताना स्वतःची उंची तपासून घेतली पाहिजे। सपकाळ यांच्या भाकितावरून भाजप नेत्यांनी त्यांना धारेवर धरलंय। त्यानंतर सपकाळ यांच्या बोलण्यावर त्यांच्या स्वपक्षीयांनी अगदी सावधपणे दुजोरा दिलाय पण त्यांच्या मित्रपक्षांनी मात्र असं झालं तर आनंदच होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे। अनेक ज्योतिषांनी फडणवीस साहेबांबद्दल खूप चांगली भविष्य केली आहेत। लंबी रेस का घोडा वगैरे असं त्यांना म्हटलंय। तर लंबी रेस कुठपर्यंत जाते तर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष नाही तर देशाचा पंतप्रधान। त्यामुळे त्यांच्या भविष्यात असं लिहिलं असं त्या भविष्यकारांचं म्हणणं असेल ते त्यांच्या आणि लागले पण असतील तर कोणी कोणाला अडवायचं त्यामुळे जर होत असतील आनंद आहे। 75व्या वर्षानंतर निवृत्तीच्या मुद्द्यावरून काँग्रेस ठाकरेंची शिवसेना पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारतायत तर 75व्या वर्षी निवृत्तीचा प्रश्नच येत नाही असं सरसंघचालक मोहन भागवतांनी स्पष्ट केलंय। या सगळ्या वादात देवेंद्र फडणवीसांचं नाव जर त्यांचा वारसदार म्हणून घेतलं जात असेल तर महाराष्ट्रासाठी ही अभिमानाचीच बाब म्हणायची पण राजकारण आहे बेभरवशी त्यामुळे आत्तापासून कशाला मांडे खायचे नाही का। ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज।